नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री संजय जाधव, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल. आज पुन्हा एकदा मी आपल्या भेटीला आली आहे एका नवीन विषयावर एक व्हिडिओ घेऊन. ओके, चला तर मग पाहूया आपला व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या स्लाईडवर तुम्हाला वेगवेगळी फुलं, वेगवेगळी चित्र दिसत आहेत, बरोबर. पहिल्या चित्रामध्ये आपण गुलाबाचं फूल बघतोय. दुसऱ्या चित्रातही गुलाब आहे. त्यानंतर हिमालयातलं एक विहंगम असं दृश्य आहे. नदीचं चित्र आहे. नाचणारा मोर दिसतोय. गोंडस असं बाळ आहे. दुसऱ्या चित्रात पण एक बाळ आहे, पण बाळाचे डोळे बघा आपला लक्ष वेधून घेत आहेत. आणि त्यानंतर फुलपाखरू दिसतंय. आणि या फुलपाखरामधले जे विविध रंग आहेत ते आपल्याला आकर्षून घेत आहेत. नंतर एक निसर्ग चित्र आहे की जे आपल्या मनाला पाहिल्याबरोबरच भावतंय. आता मला सांगा, ही इतकी सुंदर सुंदर आपण चित्र बघितल्यावर आपल्या तोंडून सहज काय उद्गार बाहेर पडणार? वाव, किती सुंदर आहेत, ब्युटिफुल. प्रत्येक चित्राला आपण ब्युटिफुल किंवा सुंदरच म्हणणार, कारण त्याची सुंदरता, त्या चित्रातलं, त्या फोटोतलं सौंदर्य किंवा जे सुंदरता आहे ते आपल्या डोळ्यांनी दिसते, बरोबर आहे. आपण पाहतोय, गुलाबाचं फूल आपण हातात घेऊन पाहू शकतो, कारण हे जे सौंदर्य आहे फुलातलं किंवा चित्रातलं आपल्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे आपल्याला ते दिसते. म्हणून आपल्या तोंडातून सहज उद्गार निघाले, वाव, सुंदर, बरोबर आहे. आता हे झालं बाह्य सौंदर्य. असं काही व्यक्ती देखील दिसायला खूप सुंदर असतात, गौरवर्णीय असतात, रेखीव बांधा असतो, छान सुंदर असतात. मग आपण त्यांनाही म्हणतो की खूप सुंदर आहेत. पण व्यक्तीचं बाह्य दिसणं आपल्याला सुंदर डोळ्यांनी दिसतंय, पण त्या व्यक्तीचे गुण कसे आहेत हे त्या व्यक्तीचं अंतर्मन जाणल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. एखादी व्यक्ती कधी सुंदर असते तर बाह्य सौंदर्याबरोबरच त्या व्यक्तीचं जे अंतर्मन आहे ते देखील शुद्ध, पवित्र असेल तर आपण त्या व्यक्तीला सुंदर म्हणू शकतो. आता आजचा आपला जो विषय आहे ते म्हणजे काय? मनाचे सौंदर्य. आता मनाचं सौंदर्य हे आता कसं तोडणार? मनाच्या सौंदर्याचे जे विविध पैलू आहेत, अंतरंगाचे विविध पैलू, हे कशाद्वारे आपण उलगडू शकतो? तर एक म्हणजे त्या व्यक्तीमध्ये असणारे गुण. काही व्यक्ती बघा, एखाद्याला गरज असेल, मग हॉस्पिटलला जायचं असेल, पैशाची गरज असेल किंवा अन्य काही मदत असेल तर तत्परतेने त्या व्यक्ती मदत करायला तयार होतात. काही व्यक्तींमध्ये कारुण्य असतं. अगदी रस्त्यावरचा भीक मागणारा व्यक्ती किंवा एखादी फाटके तुटके कपडे घातलेले व्यक्ती जरी पाहिले तरीही त्यांना रडू येतं किंवा त्यांच्याबद्दल कणव दाटून येते, कणव वाटते, कीव वाटते. असं हे कारुण्य किंवा दया, किंवा काही व्यक्ती एखाद्याला पटकन माफ करतात, म्हणजे क्षमा करण्याची क्षमता त्या व्यक्तीच्या अंगी दिसून येते, बरोबर आहे. म्हणजे मनाचं अंतरंग जर आपल्याला शोधायचं असेल, बघायचं, आजमावायचं असेल तर त्या व्यक्तीमधले हे गुण जास्त महत्त्वाचे ठरतात. मग शारीरिक दिसणं, बाह्य सौंदर्य हे मनाच्या सौंदर्यापुढे गौण ठरते, म्हणजे कुचकामी ठरतं. एखादी सुंदर दिसायला व्यक्ती आहे आणि ती जर वेळेवर तुम्हाला मदत करत नसेल किंवा इतरांना मदत करत नसेल, तुमच्याशी चांगलं बोलत नसेल तर त्या व्यक्तीचं सौंदर्य काय कामाचं, बरोबर की नाही. म्हणून बाह्य दिसण्यापेक्षा, बाह्य रूपावर भाळण्यापेक्षा कधीही व्यक्तीच्या अंतरंगात डोकावलेलं जास्त उत्तम. म्हणून आज आपल्या पाठाचा विषय आहे ते म्हणजे मनाचे सौंदर्य किंवा सौंदर्य मनाचे. आता आपण हे उलगडताना काही उदाहरणं बघणार आहोत, काही गोष्टी बघणार आहोत. ओके, तर आता पहिल्यांदा आपण श्यामची आईची गोष्ट पाहूया. श्यामची आई. आता श्याम म्हणजे कोण ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते, की ज्यांची आपण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना प्रत्येक शाळेतून बोलली जाते, गायली जाते. आणि सर्वांना खूप चाल सुंदर आहे, शब्द सुंदर आहे, अतिशय सुंदर अशी कविता, अर्थपूर्ण अशी कविता आपण प्रार्थना म्हणून सर्वजण बोलतो. ती प्रार्थनेचे लिहिणारे किंवा त्या प्रार्थनेचे निर्माते म्हणजेच कोण? साने गुरुजी, आपले साने गुरुजी. साने गुरुजींबद्दल प्रत्येक व्यक्तीला एक आपुलकी वाटते.
आता साने गुरुजी ज्यावेळी तुरुंगात होते 42 दिवसांसाठी तुरुंगात होते आणि त्या 42 रात्री त्यांनी आपल्या जीवनातले अनुभव लिहून काढले आणि तेच ते पुस्तक म्हणजे श्यामची आई. त्यांनी त्यांचं बालपण, त्यांनी त्यांचं तारुण्य हे सर्व याच्यामध्ये चितारलेलं आहे. ओके, याच्यापैकी मी तुम्हाला एक छोटीशीच त्यांची गोष्ट सांगणार आहे. ते म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं की आता तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईल गेम तुम्ही खेळता, व्हिडिओ गेम, इंटरनेटचा वापर करता. पूर्वी मुलांना या गोष्टी नव्हत्या. मग पूर्वी मुलांना पाढेपाठ करणे, कविता पाठ करणे, पर्वचं म्हणणे, परत रामरक्षा म्हणणे किंवा शुभं करोति कल्याणम, श्लोक पाठ करणे, अशा गोष्टी शिकवल्या जायच्या. शाळेतून सुद्धा आणि घरातून सुद्धा एक वेगळा संस्कार केला जायचा. संध्याकाळ झाली, दिवे लागण्याची वेळ झाली की बरोबर मुलं दिवसभर खेळून भागून आली की आंघोळ करून पाढे म्हणायला बसायचे. आणि त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबामध्ये मोठे काका, मोठ्या व्यक्ती जास्त असायचे, आजी आजोबा. मग छोटी मुलं त्यांच्याकडे या गोष्टी म्हणत असायचे किंवा ते लोक करून घेत असत. आता जमाना बदललेला आहे, काळ बदलला, विभक्त कुटुंब पद्धती, आई बाबा आणि 2 मुलं. आई बाबांना त्यांच्या कामातून मुलांकडे वेळ नसतो आणि मुलांना आपल्या मोबाईलमधून टाईम नसतो, आपल्या अभ्यासातून वेळ नसतो. म्हणजे आत्ता जे आहे ते एकमेकांमध्ये कम्युनिकेशन गॅप खूप वाढलेली असते. त्याच्यामुळे हे टेबल फक्त मुलं इंग्लिशमधूनच घोकमपट्टी केल्या जाते. तर पूर्वीच्या काळी गोष्ट आपण सांगतोय तो म्हणजे श्यामची. श्याम छोटा म्हणजे साने गुरुजी लहान असतानाची. छोटा श्याम खेळून भागून आल्यावर आई म्हणते, श्याम चल पाहू आंघोळीला. मग श्यामला आई आंघोळ घालते. आंघोळ घातल्यानंतर त्याचं अंग कोरडं करते, पंचाने अंग पुसून देते त्याला. पण पूर्वीच्या काळी कसे, आता आपल्याकडे अटॅच बाथरूम असतात, त्या काळी तसं नव्हतं. घरं खूप मोठी मोठी असायची आणि मग घराच्या मागच्या बाजूला मोठा परसदार, मागच्या मोकळ्या जागेला काय म्हटलं जायचं, परसदार. आणि त्या परसदार एक मोठी पाथर म्हणजे दगड असायची, ती ठेवली जायची आणि त्या पाथरीवर लहान मुलं किंवा पुरुष मंडळी अंघोळ करायचे. त्याप्रमाणे श्यामच्या आईने देखील श्यामला अंघोळ घातली आणि मग श्यामला, कारण ती पाथर आणि घराचा जो भाग याच्यामध्ये थोडं अंतर असायचं आणि त्यावेळेला एवढं काही काँक्रिटीकरण नसायचं, सगळीकडे मातीचं अंगण असायचं सारवलेलं. मग श्याम आईला म्हणतो, आई आता तुझं त्यावेळेला आईची साडी 9वारी साडी तुम्हाला चित्रात पण दिसत असेल. आणि मग तिथे तो आईला म्हणतो की आई तुझं ओचं पसर. आता ओचा म्हणजे पदर, ओचं म्हणजे पदर, साडीचा जो पल्लू पदर असतो तो म्हणतो आई. आई म्हणते का रे? मग तो सांगतो, अगं आई मी आता आंघोळ केली, माझे पाय खराब होतील म्हणून मला तुझा ओचा पसर मी त्याच्यावरून घरात जाईल. पदर तुझा खाली ठेव, त्या पदरावर माझे मी पाय ठेवतो, मग माझे पाय स्वच्छ राहतील. मग आईला हसू येतं. मग आई म्हणते, अरे श्याम तू पायाला घाण लागू नये म्हणून इतकं जपतोस, तसंच उद्या मोठा झालास बाळा तर मनाला देखील घाण लागू नये, तुझं मन खराब होऊ नये म्हणून मनाला पण जप हो. म्हणजेच बघा श्यामच्या आईने लहानग्या श्यामवर काय संस्कार केला आहे, तर तुझं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी, तुझे पाय स्वच्छ ठेवण्यासाठी तू पुसतोयस का, तर ते खराब होऊ नयेत म्हणून. मग तुझं मन देखील खराब होऊ नये, वाईट विचारांनी भरलं जाऊ नये म्हणून तुझ्या मनाला देखील जप, तुझ्या मनाचं सौंदर्य जप, असं आईने लहानग्या श्यामला तेव्हा हा एक जगण्याचा मूलमंत्र दिला, एक वेगळा संस्कार केला. यानंतर आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध, करुणेचे महासागर, जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे, विश्वशांतीदूत ज्यांना म्हटलं जातं असे भगवान गौतम बुद्ध, करुणेचा सागर ज्यांना म्हटलं जातं. एके दिवशी भगवान गौतम बुद्ध हे बुद्ध होण्यापूर्वी एक राजपुत्र होते आणि त्यांचं नाव सिद्धार्थ होतं. त्यांच्या आईचं नाव मायादेवी आणि वडिलांचं नाव शुद्धोधन. शुद्धोधन राजाचा राजपुत्र सिद्धार्थ एके दिवशी नगरीतून फेरफटका मारत होते आपल्या रथातून आणि जाता जाता समोरून एक जर्जर वृद्ध व्यक्ती, ज्याच्या शरीराला असंख्य सुरकुत्या पडल्या होत्या आणि ती व्यक्ती रस्त्याने चालत होती. त्याने आपल्या सारथीला म्हणजे रथ हाकणारा जो माणूस असतो त्याला सांगितलं की थांबव, मला पाहू दे. मग त्याने बघितलं, त्या माणसाला निरखून बघितलं. मग त्याने मनाशी विचार करू लागला, अरे
वृद्ध झाल्यावर शरीराची अशी अवस्था होते. म्हणजे आपण तारुण्यामध्ये इतके सुंदर दिसतो, पण वृद्ध झाल्यानंतर आपलं हे शरीर असं होणार आहे. पण या सौंदर्याचा काय उपयोग? अजून पुढे चालून गेल्यानंतर त्यांना एक प्रेत यात्रा दिसली. एक अंत्ययात्रा दिसली. त्यांनी थांबवलं, कारण ते त्यावेळी 14 वर्षाचे होते. त्यांना इतकं कळत नव्हतं. मग त्यांनी आपल्या सारथ्याला विचारले, हे काय आहे? मग त्याने सांगितलं की ही एक प्रेत यात्रा आहे. माणूस मेल्यानंतर त्याला असं दफन करण्यासाठी घेऊन दिलं, त्याची ही शेवटची अंत्ययात्रा असते. मग ते अजून विचार करू लागले, म्हणजे आपण एवढं जीवन जगतो आणि आपला शेवट हा असा होतो 4 माणसांच्या खांद्यावर. पुन्हा ते विचार करू लागले की म्हणजे आपण जिवंत असताना की आपण तरुण असताना किती आपण गर्व करतो प्रत्येक गोष्टीचा, किती घमेंड असते आपल्या प्रत्येक गोष्टीची. आपल्या शरीराचा आपल्याला खूप हेवा असतो, खूप गर्व असतो. पण हे शरीर एक दिवशी तर असं म्हातारं होणार आहे, एक दिवशी असं मातीआड जाणार आहे. मग आपण का बरं गर्व करावा, का बरं घमेंड करावं, असं त्या लहानग्या राजपुत्रालाच म्हणजेच भगवान गौतम बुद्धांना वाटलं. आणि मग याच राजपुत्राने विचार विनिमय करून पुढे 45 वर्ष ध्यानधारणा केली आणि जगाला नवीन एक शांतीचा धर्म दिला, तो म्हणजेच बौद्ध धर्म. आणि या बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध. भगवान गौतम बुद्धांची अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते मी विद्यार्थ्यांनो. या गोष्टी जीवनात खूप आपल्याला आपलं जीवन जगताना खूप महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत. एके दिवशी भगवान बुद्ध, राजपुत्र सिद्धार्थ मी तुम्हाला सांगितलं, पण त्याच्यानंतर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गया, बिहारमध्ये गया हे ठिकाण आहे. आणि निरंजना नदीच्या काठी त्यांना एका बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग ते ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्म स्थापन केला. आणि त्यासाठी ते प्रचारासाठी आणि प्रसारासाठी बाहेर पडत. अमाप शांती त्यांच्याकडे होती. समोरच्याला आपल्या शांतीने ते गप्प करत असत. एके दिवशी ज्या ठिकाणी ते चालले होते त्या नगरामध्ये, आता शहर, त्यावेळेला नगर असत, नगरामध्ये एका डाकूने खूप हैदोस घातला होता. त्या डाकूचं नाव होतं अंगुलीमाल. तो अंगुलीमाल माणसांना मारून त्यांची मुंडकी आपल्या गळ्यात घालत असे. आणि एके दिवशी तो जात असतो रस्त्याने आणि त्या दरम्यानच भगवान गौतम बुद्ध पण आपलं मार्गक्रमण करत असतात. अंगुलीमाल त्यांना म्हणाला, अरे ए भिक्षू, माझी वाट अडवणारा तू कोण? आता मी तुझं मुंडकं कापणार. तर ते शांतपणे म्हणाले की हे वत्सा, तुला जे करायचं आहे तू कर, पण त्यापूर्वी माझं एक छोटंसं काम कर. तो म्हणतो, एक छोटंसंच काम? असं विकट हास्य हा हा करायला लागला. आणि तो म्हणला, ठीक आहे, कुठलं काम तुझं सांग, मला तुझं मुंडकं पाहिजे. तो म्हणाला, ठीक आहे. ते म्हणाले, ठीक आहे, तू जा बरं आणि एक समोर झाड दिसतंय, त्या झाडाची 3 पानं तोडून घेऊन ये. तो म्हणतो, हत्तीच्या, इतकंच ना, आत्ता आणून देतो. आणि मग त्याने 3 पानं आणून दिली भगवान बुद्धांना. ते म्हणाले, छान, तू माझं मुंडकं कापू शकतोस, पण त्यापूर्वी तू काय करायचं आहे, ही 3 पानं पुन्हा नेऊन तिथे जोडून यायचं. तो म्हणला, मी कसं जोडू शकतो आता? मी नाही जोडू शकत. मग ते म्हणाले, का जोडू शकत नाही? नाही म्हणे, कसं जोडता येणार? मग ते म्हणतात, तू आज इतक्या माणसांना तू मारतोयस, खातोयस, त्यांचे मान कापतोयस, त्यांची मुंडकी कापतोयस, गळ्यात घालतोस, म्हणजे तू हे जे वाईट कर्म करतोयस ते कशाने भरून येणार आहे का? नाही ना. म्हणजे एखादी गोष्ट एकदा तोडली, एकदा आपण वाईट काम केलं तर ते वाईट काम कशानेही भरून निघत नाही आहे. जर झाडाची पानं तू परत जोडू शकत नाही, याचा अर्थ काय? तोडणं सोपं, जोडणं अवघड असतं. आणि मग तोच अंगुलीमाल या करुणेच्या महासागरापुढे झुकला आणि त्यांचं शिष्यत्व पत्करून त्यांच्याबरोबर धम्मप्रसारासाठी निघून गेला. अजून एक उदाहरण म्हणजे करुणेचा महासागर यांना म्हटलं जातं. एक त्यांचा आत्तेभाऊ जो असतो देवदत्त नावाचा. भगवान बुद्ध पहिल्यापासून खूप शांत असायचे. त्याच्या उलट त्यांचा भाऊ, त्यांच्या भावाने एकदा एका उडणाऱ्या पक्षाची, एका राजहंसाची त्याने शिकार केली. उडणारा पक्षी घायाळ होऊन बगीच्यामध्ये पडला आणि तो पडणारा पक्षी हा भगवान बुद्धांच्या जवळ पडला.
मग त्यांना वाईट वाटलं. त्या विव्हळणाऱ्या पक्षाला पाहून त्यांना रडू आलं. मग त्या पक्षाला त्यांनी उचललं आणि त्या पक्षाला औषध वगैरे लावलं आणि इतक्या देवदत्त धावत आला की मी केलेली शिकार आहे, माझी शिकार आहे, मला दे. मग त्यांनी सांगितलं की मी त्याचा जीव वाचवला आहे, मी तो पक्षी तुला नाही देऊ शकत. मग हा प्रश्न दरबारी आला, राजाकडे आला. राजा शुद्धोधन यांनी निवाडा करण्यासाठी आला तो प्रश्न. मग भगवान बुद्ध म्हणाले की हा पक्षी माझा आहे, मी त्याला जंगलात सोडणार आहे, मुक्त करणार आहे त्या प्राण्याला. आणि देवदत्त म्हणाला की नाही, ही शिकार माझी आहे. मग बरेचसे म्हणाले की देवदत्तांनी शिकार केली आहे, देवदत्ताचा पक्षी. मग भगवान बुद्धाने आपली बाजू मांडली. राजपुत्र सांगू लागले की मी त्याला जीवन दिलेलं आहे. कधी तडफडणारा विवळणारा पक्षी मी उचलून त्याला औषध लावले, त्याला मी जीवनदान दिले आणि मी त्याला जंगलात आता सोडून देणार आहे. कुणाचाही कुणावर हक्क नसतो, कोणीही कुणाला मारू शकत नाही, असा संस्कार त्यांनी त्या सभेमध्ये सर्वांवर केला. ओके, अशा ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या, आपल्याला देखील जीवन जगताना उपयोगी पडणाऱ्या आहेत. तोडणं सोपं, जोडणं अवघड. आपल्या मनावर हा संस्कार करतो की आपण एखाद्या गोष्टी पटकन तोडतो. मग आपले नातेसंबंध असू दे, आपली मैत्री असू दे, आपल्या घरातल्या काही आपल्या जवळच्या वस्तू असू देत, पण त्या एकदा तुटल्या तर परत सांधता येतात का? नाहीत. मग ज्याला या सगळ्यावर मात करता येतं, जसं भगवान बुद्धांनी या पक्षाला वाचवलं, त्याला जीवनदान दिलं, किंवा अंगुलीमालाचं परिवर्तन केलं भगवान बुद्धांनी. या गोष्टी, ह्या ज्या गोष्टीतून आपण पाहिलेलं कारुण्य म्हणजेच मनाचं सौंदर्य, मनाचा संस्कार. पुढचं उदाहरण आपण बघतोय ते म्हणजे आपल्या सर्वांना वंदनीय असलेले छत्रपती शिवाजी महाराज. ज्या वेळेला कल्याणचा खजिना लुटला गेला आणि त्यावेळेला आबाजी पंतांनी कल्याणचा जो सावकार होता, त्या सावकारची सुंदर लावण्यवतीची सून होती. सून म्हणजे त्या कल्याणच्या सावकाराच्या मुलाची पत्नी. आणि आबाजी पंतांनी काय केलं, त्या सुनेला नजरबंदी केली, कैद केलं आणि महाराजांपुढे आणलं आणि महाराजांना सांगितलं की ही आम्ही तुम्हाला भेट आणली आहे. काय सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यवान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, दुसऱ्याच्या मातेला आपली माता म्हणणारे. त्यांनी आबाजी पंतांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला खजिन्यातून एक सुंदर भेट आणलेली आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष महाराज बघू लागले तर एक सुंदर स्त्री होती. एका स्त्रीचा अपमान महाराजांना सहन झाला नाही. त्यांनी तत्काळ आबाजी पंतांना फरमावलं, ही काय आगळी केली तुम्ही? परस्त्री ही मातेसमान असते. आणि मग त्यांनी आबाजी पंतांना खूप दमदाटी केली. पुन्हा असा गुन्हा घडणार नाही असं वधवून घेतलं. आणि त्यांनी साडी चोळी, खणाने नारळाने ओटी भरून त्या ज्या स्त्री होती, कल्याणच्या सावकाराची सूनबाई, तिची पालखीमध्ये बसवून रवानगी केली. आणि तिला सांगितलं की अशीच आमची आई असती, आम्ही बहु झालो असतो सुंदर. म्हणजे त्यांनी त्या कल्याणच्या सावकाराच्या सूनबाईला सांगितलं, जर आमची आई देखील तुझ्यासारखी सुंदर असती तर मी देखील सुंदर झालो असतो. म्हणजे बघा, परस्त्रीला माते समान मानणारे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज किती मनाचा मोठेपणा, किती चारित्र्यवान राजा. म्हणजे हा देखील एक मनाचा संस्कार आहे की दुसऱ्याला आदर, एका स्त्रीला आदर देणं, सन्मान देणं, तिला स्वतःच्या आईप्रमाणे पाहणं, आपल्या नजरेने दुसऱ्या स्त्रीला आईप्रमाणे पाहणं, हा एक मनाचा संस्कार आहे. आणि हा मनाचा संस्कार, मोठेपणा आपल्या छत्रपती शिवरायांकडे होता. हे देखील एक मनाच्या सौंदर्याचं अतिशय सुंदर इतिहासातलं उदाहरण आपण घेऊ शकतो विद्यार्थ्यांनो. त्यानंतर आपण महात्मा गांधीजी आणि अहिंसेच्या मार्गाने त्याने केलेले सत्याग्रह, मग बिहारचं चंपारण्य सत्याग्रह असू दे, शेतकऱ्यांनी जेव्हा नीळ पिकवण्यासाठी इंग्रजांनी जबरदस्ती केली ज्यावेळेला शेतकऱ्यांना, आणि त्यावेळेला बिहारचं किंवा खेडा सत्याग्रह, जास्त कर लादला गेला शेतकऱ्यांवर, दुष्काळ पसरला होता, दुष्काळ आला होता आणि दुष्काळामध्ये शेतीचं पीक आलेलं नव्हतं. अशा वेळेला इंग्रजांनी खूप कर लादला होता शेतकऱ्यांवर. आणि त्या कराच्या विरोधात
परत नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने गांधीजी लढले. आणि विशेष म्हणजे गांधीजींनी जो काही सत्याग्रहाच्या चळवळी ज्या काही केल्या, मग मिठाचा सत्याग्रह असू दे, धारसाना सत्याग्रह असू दे, कोणताही सत्य किंवा देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इतकी मोठी चळवळ गांधीजींनी आरंभली होती, ती कोणत्या तत्वावर बरं? तर अहिंसेच्या तत्वावर. अहिंसा म्हणजे हातात शस्त्र न धरणं, हिंसा नाही, अहिंसेच्या मार्गाने. विचार करा, अहिंसा, हिंसा करायची नाही आहे, आपल्या हातात शस्त्र घ्यायचं नाही आहे, दुसऱ्याला शारीरिक इजा करायची नाही आहे, शाब्दिक इजा करायची नाही आहे, तर आपण शांततेच्या मार्गाने चालून आपलं स्वातंत्र्य मिळवायचं आहे. ही गांधीजींची भूमिका आणि त्याच्यातील एक संस्कार आपण बघण्यासारखा आहे की कोणालाही दुखवायचं नाही आहे, आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी शांततेच्या मार्गाने जायचं. म्हणजे गांधीजींनी नेहमी आपल्याला काय सांगितलं की आपण नेहमी खरं बोलायचं, जर कोणी आपल्या एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करायचा, असं गांधीजींनी त्यावेळेला शिकवण दिली होती. कारण त्यावेळेला तशी परिस्थिती होती. जर गांधीजी पण हातात शस्त्र घेत राहिले असते तर ब्रिटिश आणि आपण वारंवार लढत राहिलो असतो, समझोत्याचा मार्ग निघाला नसता आणि मग स्वातंत्र्य हे पुढे तसंच लांबत राहिलं असतं. म्हणून गांधीजींनी आरंभलेला हा मार्ग हे देखील गांधीजींच्या मनाचं सौंदर्य आणि औदार्य दिसून येत आहे. यानंतर जगामध्ये खूप क्रांती झाल्या, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, पण आपल्या भारतात पण एक क्रांतिकारक होऊन गेला ज्याने समाज परिवर्तन करण्याची क्रांती केली. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी खूप मोठी क्रांती केली. जे अस्पृश्य, दलित, वंचित, शोषित, तळागाळातील जो समाज होता, त्या समाजाला समाजातील मुख्य प्रवाहात आणलं गेलं. बरं, हे आणण्यासाठी त्यांची मानसिक तयारी बघा. लहानपणापासून त्यांनी अस्पृश्यतेचे चटके सोसले होते आणि त्याच्यातून त्यांचं एक मन असं तयार झालं होतं की नाही, मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, दुसऱ्यासाठी झटणं, दुसऱ्यासाठी करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे, पाहायला गेलं तर पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी बॅरिस्टर ॲट लॉ, ज्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं होतं, त्यांना परदेशात खूप मोठ्या हुद्द्याची, पगाराची नोकरी मिळाली असती, पण बाबासाहेबांनी ते सगळं लाथाडलं होतं एका समाजाच्या परिवर्तनासाठी. आणि हे समाज परिवर्तन करण्यासाठी जी मनाची शांती, जो संघर्ष बाबासाहेबांकडे होता, ते म्हणजेच बाबासाहेबांच्या मनाचं सौंदर्य होतं. ओके, आता इथे पुणे करा, जेव्हा जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड जाहीर करतो त्यावेळेला बाबासाहेबांनी विरोध केला होता, कारण बाबासाहेबांना स्वतंत्र दलित मतदारसंघ हवा होता, परंतु गांधीजींना मान्य नव्हतं आणि गांधीजींनी आमरण उपोषण केलं होतं. त्या काळात सुद्धा बाबासाहेब आपल्या तत्वाला थोडं बाबासाहेब मागे आले, कारण गांधीजींचं प्राण वाचणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून बाबासाहेब लढताना संघर्ष, आपल्या समाजाचा संघर्ष, समाजासाठी संघर्ष करताना, लढताना सुद्धा त्यांनी गांधीजींच्या प्राणांची पर्वा केली होती. हेही बाबासाहेबांच्या मनाचं सौंदर्य म्हणायला हवं. बाबासाहेबांनी मंदिर सत्याग्रह केले. बाबासाहेबांनी जेव्हा पाणी पिण्याचा अधिकार अस्पृश्यांना नव्हता, तेव्हा बाबासाहेबांनी लाखो लोकांना एकत्र घेऊन महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्याला पाणी सत्याग्रह म्हटलं जातं. 1920 साली, 27 मार्च 1920 साली, आणि असंख्य लोकांना पाणी पिण्याचा त्यांनी हक्क मिळवून दिला. आता हे हक्क मिळवून देताना मनाची तयारी बघा किती. एवढ्या संपूर्ण समाजाच्या समोर आपल्याला उभं राहून लढायचं आहे, इतक्या लोकांना हक्क मिळवून द्यायचे आहेत, म्हणजे मन किती त्यांनी हे बनवलं असेल, त्यांचं संघर्ष करण्यासाठी मनाची तयारी किती असेल त्यांच्या. त्या समाजाबद्दल त्यांच्या मनात किती कारुण्य भरलेलं होतं, किती दया दया होती. म्हणूनच बाबासाहेब हा संघर्ष करू शकले. म्हणून सौंदर्याचे विविध पैलू पाहताना, अंतरंगाचे विविध पैलू पाहताना आपल्याला ही उदाहरणं घेणं फार महत्त्वाचं आहे. महात्मा गांधींनी केलेले सत्याग्रह आणि बाबासाहेबांनी केलेली सामाजिक क्रांती हे देखील मनाच्या सौंदर्याचे उदाहरणं घेण्यासारखं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राला लाभलेला संतांचा वारसा हे आपण नाकारू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत एकनाथ, संत कान्होपात्रा आणि संत मीराबाई. संत एकनाथांचं नाव आपण घ्यायला हवं. ज्या वेळेला भक्तिमार्गाची चळवळ सुरू झाली होती आणि संत एकनाथांनी
भर दुपारी रणरणत्या उन्हात एका अस्पृश्याचं मूल रडताना उचलून घेतलं होतं, म्हणून त्यांना त्यांच्या समाजाने वाळीत टाकलं होतं. त्यानंतर आपले तुकोबा, संत तुकोबा, की ज्यांच्यावर झाडावर एका कर्मठ व्यक्ती झाडावर बसला होता आणि संत तुकाराम रस्त्याने चालले होते, तो वरून त्यांच्यावर थुंकी टाकत होता. असं करता करता 21 वेळा त्याने थुंकी टाकली त्यांच्या अंगावर आणि 21 वेळा तुकोबा आंघोळी करून आले. शेवटी त्या माणसाला शरम वाटली आणि तो माणूस म्हणाला की मला महाराज माफ. तुकोबा संत तुकाराम महाराजांना म्हटला, मला माफ करा महाराज, माऊली मी चुकलो, मी तुमच्यावर 21 वेळा थुंकलो, पण तुम्ही न रागवता मला काहीच बोललात नाही, तुम्ही तेवढ्या वेळा आंघोळ. ते म्हणतात, अरे बाबा तुझी काही चूक नाही याच्यामध्ये, तुझ्यामुळे मला 21 वेळा आंघोळी करण्याचं पुण्य मिळालं, मी 21 वेळा माझं शरीर स्वच्छ केलं, तू 21 वेळा थुंकल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे विचार करा तुकोबा रायांचे विचार किती श्रेष्ठ. 21 वेळा थुंकणाऱ्याला ते सहज माफ करतात, पण आपण एकदा आपल्याशी एखाद्याचा वाद झाला तर आपण त्याच्याबद्दल किती मनात अडी ठेवतो, मी त्याला कधीच माफ करणार नाही, मी त्याच्याशी कधीच बोलणार नाही, हे आपण विचार करतो. म्हणजे संत महात्म्यांच्या मनाचं सौंदर्य पहा. ज्या ज्ञानेश्वरांनी, त्या ज्ञानेश्वरी माऊलींनी आपल्या भावंडांना घडवलं, ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली, असे संत, असा संतांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. या संतांनी आपल्याला दिलेली शिकवण, प्राणीमात्रांवर प्रेम करा, किती महत्त्वाचा संदेश आहे आपल्याला. एकमेकांविषयी प्रेम, बंधुता, एकमेकांविषयी प्रेम ठेवा. जर आपण एकमेकांविषयी प्रेम बाळगतोय, अर्थातच आपण एकमेकांविषयी ईर्ष्या द्वेष नाही ठेवणार, आपले वाद होणार नाहीत. म्हणजे आपल्याला आपल्या मनावर संस्कार करण्यासाठी संतांनी खूप चांगली शिकवण, खूप चांगले संदेश दिलेले आहेत. कान्होपात्रा तर सांगतात की मी माझं पूर्ण जीवन हे विठुरायाला अर्पण केलेलं आहे, माझ्या मनातल्या सगळ्या भावना विठुरायाच्या चरणी आहेत. त्यानंतर संत मीराबाई, संत राधा आणि राधाकृष्ण यांच्याबरोबर मीराबाईंचं नाव घेतलं जातं. मीराबाई ही कृष्णभक्त होती. अपार प्रेमासाठी मीराबाईचं नाव घेतलं जातं. मीराबाईने आपल्या संसाराचा त्याग केला होता कृष्णाच्या प्रेमापुढे. भक्तीतलं प्रेम, हे कोणतं? भक्तीतलं प्रेम, फक्त भक्ती, कृष्णावर, श्रीकृष्णावर अपार अशी तिचं भक्ती होती आणि निस्सीम प्रेम या मीराबाईंचं होतं. म्हणून संत मीराबाईंची कवनं, अभंग आपण पाहिलं तर प्रेमरसाने भरलेली, जिथे आपल्याला नेहमीच आपल्या मनाचा ठाव घेतं की कशासाठी आपण भांडण करतो, कशासाठी वैर घेतो. ह्या संत महात्म्याने आपण सांगितलेला वारसा जर ठेवला तर नक्कीच आपलं मन देखील असंच पवित्र आणि शुद्ध होत राहील. हा आपल्या मनावर आपण एक संस्कार करायला हवा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन म्हणजे आपल्या आता सध्या आपल्याकडे 3 म्हणजे स्त्री, पुरुष आणि तिसरा आपल्याकडे जो वर्ग आहे तो म्हणजे ट्रान्सजेंडर, नपुसकलिंग. तोही नाही तीही नाही, नपुसकलिंग, ज्याला जो समुदाय हिजडा म्हणून ओळखला जातो, हिजडा समुदाय, की जो आपण पाहिलं तर आपण ट्रेनमध्ये आपल्याकडे पैसे मागताना दिसतात, रेल्वेमध्ये सिग्नलवर उभे राहताना टाळ्या वाजवताना दिसतात. आणि मग आपल्यासारखा चांगल्या घरात राहणारा जो समाज आहे तो त्यांच्याकडे कुत्सित नजरेनं बघतो. त्यांना घटनेने अधिकार दिलेले आहेत, परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग त्यांची हेटाळणी होते. एकतर त्यांना त्यांचं स्वतःचं घर, कुटुंबातल्या व्यक्ती स्वीकारत नाहीत, समाजाच्या भीतीमुळे समाज स्वीकारत नाही, त्यांना शिक्षण संस्थांमध्ये धड शिक्षण घेता येत नाही, धड नोकऱ्या मिळत नाहीत, मग त्यांनी जगायचं कसं, हा मोठाच प्रश्न आहे ना. मग त्या व्यक्ती सिग्नलवर उभे राहा, आपल्याकडे पैसे मागणं, हा उपद्व्याप करत, म्हणजे हा जो त्यांचा एक पोट भरण्यासाठी धंदाच आहे. आणि मग ते लोक समुदायाने राहतात. आणि असंच मी एक तुम्हाला नाव सांगेन, ते म्हणजे गौरी सावंत. गौरी सावंत एज्युकेटेड आहे. तिचं मध्यंतरी मी एक इंटरनेटवर व्हिडिओ पाहिला होता गौरी सावंतचा. अतिशय सुंदर व्हिडिओ तिचा होता. आणि सध्या तिने काही मुलांना दत्तक घेतलेलं आहे. तिने एक बघा, निसर्गाने तिला मातृत्व नाकारलेलं आहे. गौरी सावंत जो हा हिजडा समुदाय आहे, या हिजडा समुदाय म्हणजे लग्न करू शकत नाहीत. किंवा आता हल्ली एक उदाहरण झाले की काय 1-2 व्यक्तींनी असं ट्रान्सजेंडरबरोबर लग्न केलेलं आहे, पण सहजी कोणी स्वीकारत नाही.
तर ही गौरी सावंत जी व्यक्ती आहे, व्यक्तीच म्हणूया आपण, यांनी सांगितलं की त्यांनी जी मुलगी बघा, हे दत्तक घेतलेली मुलगी आज इतकी मोठी झालेली आहे, तर त्यांनी निसर्गाने त्यांना मातृत्व नाकारलं. निसर्गाने मातृत्व नाकारलं, पण दत्तक घेऊन अनाथ मुलं सांभाळून या व्यक्तीने आपलं मातृत्व सफल केलं. विचार करा, त्यांचा व्हिडिओ जेव्हा मी ऐकला, अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं, अंगावर रोमांच उभं राहिलं की या घटकाकडे आपण कधी बघत नाही, आपण यांचा कधी विचार करत नाही, कारण आपण स्वतःला वेगळे समजतो, त्यांना आपण सामावून घेत नाही. पण खरोखर ते व्यक्ती चांगले असतात. माझं स्वतःचं उदाहरण सांगायचं तर मला 15 दिवसांच्या महिन्याने माझ्या घरी एक म्हणजे मी राहते तिथे, ते लोक पैसे मागायला येतात किंवा कोणते सण असेल तर येतात. माझ्याकडे आवर्जून ती व्यक्ती, एक दिवशी मी सहज बोलावलं होतं घरी, नाश्ता करत होतो आम्ही, म्हटलं ये. आली, ती नाश्ता करायला बसली. तिचं नाव आशा. नाव सांगितलं, पूर्ण फॅमिलीचं हिस्ट्री सांगितली. इतकं वाईट वाटलं ऐकून. आणि मग आता न चुकता मला वहिनी अशी हाक मारून ती व्यक्ती येते. मी पण तिला स्वखुशीने पैसे देते आणि निघून जाते. म्हणजे विचार करा, आपण या घटकाकडे किंवा अशा ज्या व्यक्ती असतील यांना नाकारलं नाही पाहिजे. ओके. आणि अशांना आपण आपल्यात स्वीकार केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. अनेक गौरी सावंत आहे, दिशा शेख आहे, जे समाजासाठी हे लोक काम करत आहेत. आणि म्हणून आपण समाजाने आपल्याकडे थोडा दयाभाव किंवा करुणाही दाखवायलाच पाहिजे आणि या लोकांना सामावून घेणं गरजेचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगते तुम्हाला, इयत्ता 6वी गुरु ठाकूर जे कवी आहेत त्यांची एक कविता आहे, असे जगावे. आपण पाहूया. असे जगावे या कवितेत कवी सांगतायत, जगताना ते सांगतात की छाताडावर नव्या आव्हानाचं लेवून अत्तर. म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारी जी नवीन संकट आहेत, ती संकट आपण ती आव्हानं आपण नव्या दमानं पेलली पाहिजेत. कशावरही अवलंबून न राहता आपण ती आव्हानं स्वीकारायची आहेत. प्रत्येक आव्हानांना सामोरं जायचं आहे. आणि हे सामोरं जाण्यासाठी ते सांगतात की आपल्या मनाची शक्ती ही कणखर असली पाहिजे. आपलं मन हे कसं असलं पाहिजे, संघर्षासाठी तयार असायला हवं, प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तयार हवं. मग आता आपण जे अंतरंगाचे पैलू बघतोय त्यातला हा देखील एक पैलू आहे आणि तो गुरु ठाकूर सांगतायत. पुढची एक कविता आहे इयत्ता 8वीची, गोधडी मुंडे, डॉक्टर कैलास दौंड यांची गोधडी कविता आहे. या कवितेमध्ये आईने गोधडी शिवलेली असते. गोधडी आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या गोधडीमध्ये गोधडी शिवताना जुने कपडे वापरून ही गोधडी शिवली जाते, जुन्या कपड्यांची. पण त्यांना असं म्हणायचं आहे की ही गोधडी शिवताना माझ्या आईने खूप कष्ट घेतले, माझ्या आईची आठवण आहे आणि माझ्या आईची आठवण म्हणून ही गोधडी त्यांना खूप आवडते. आता मनाचं सौंदर्य आपण पाहिलं आतापर्यंत वेगवेगळ्या उदाहरणातून बाळांनो. तर हे मनाचं सौंदर्य जपण्यासाठी आपण काय करायला हवं? आपल्या मनाची एकाग्रता वाढायला हवी, आपला आत्मविश्वास वाढायला हवा. तुम्हाला माहिती आहे, आपलं जर शरीर निरोगी असेल तर आपलं मन देखील निरोगी राहते. समजा आपल्याला काही शारीरिक व्याधी आहेत, काही प्रॉब्लेम आहेत, आजारी आहोत आपण, तर आपलं मन चांगलं असेल का? नाही. मग त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे काय, तर मनाचं सौंदर्य जपण्यासाठी आपली शारीरिक स्थिती, शारीरिक आरोग्य उत्तम असायला हवं. आणि शारीरिक आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर योगा, मेडिटेशन, वेगवेगळे मैदानी खेळ खेळले पाहिजेत, आपले छंद जोपासायला हवेत, जेणेकरून आपलं शरीर उत्तम राहील. सकस आणि समतोल आहार घ्यायला हवा. योग्य आहारामुळे आपले आचार विचार देखील चांगले राहतात. सात्विक जेवण जेवल्याने आपले विचार देखील सात्विक राहतात. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, पळणे, याने आपले शरीर तंदुरुस्त राहतं आणि शरीर तंदुरुस्त राहिलं तर आपलं मन देखील तंदुरुस्त राहणार. ओके. त्यानंतर मनाचं सौंदर्य
जपण्यासाठी, म्हणजे आपलं मन शांत राखण्यासाठी, आपल्याकडे दयाभाव उत्पन्न होण्यासाठी, क्षमाशीलता येण्यासाठी काही लोक मग अध्यात्माकडे वळतात, भक्तिमार्गाकडे वळतात. काही जण गुरु बनवतात, त्या गुरूंच्या उपदेशाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. काहीने आपले छंद जोपासतात, काही जण मित्रमैत्रिणी जमवतात. त्यानंतर सकारात्मक विचार अनुसरायचे. प्रत्येक गोष्टीत नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, चांगलंच होणार आहे असा विचार करायचा. नकारात्मक विचार कधी करायचा नाही. जर नकारात्मक व्यक्तींची संगत देखील आपण सोडली पाहिजे आणि नकारात्मक व्यक्तींच्या पासून आपण दूर राहायला पाहिजे. काही आपण प्रश्न बघूया. एक छोटंसं माझं उदाहरण तुम्हाला सांगते आणि नंतर मग प्रश्न विचारते. ओके. 2000 सालची गोष्ट आहे. एक माझ्या घरासमोर मोठा ॲक्सिडेंट झाला होता सकाळी पहाटे 5च्या वेळेला. आणि रस्त्याला सामसूम होती, कोणी नव्हतं, तुरळक माणसं होती. आणि ॲक्सिडेंट झाल्यावर खूप मोठा ब्रेक दाबल्याचा एका मोठ्या टेम्पोने छोट्या एका 3 सीटरला टेम्पोला उडवलं होतं. आणि 5 वाजता मुंबईमध्ये आम्ही तेव्हा भायखळ्यात राहत होतो. आणि मी सहजच बाहेर पडले, मी घराच्या बघायला गेले काय झालं, ॲक्सिडेंट झालं. तर अक्षरशः तो माणूस पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आणि मग 2-3 व्यक्ती होते आमच्या इथले, त्यांनी घेतलं त्या व्यक्तीला बाहेर ओढून. आणि मग खूप थरथरत होता तो, थंडीचे दिवस होते, इतका विवळत होता. आणि मग मला काय वाटलं, मला बघून त्याला खूप रडू आलं. मग मी घरी तशीच गेले, अगदी माझ्या घराच्या समोरच होता. घरी गेले, घरातून मी एक ब्लँकेट आणला, त्याच्या अंगावर टाकला. आणि तो इतका काहीतरी बोलू पाहत होता, खूप थरथरत होता. तेवढ्यातच मला असं माझ्या मनात आलं की त्याला पाण्याची गरज आहे. थंडी असल्यामुळे मी घरी गेले, पटकन गरम पाणी केलं, पटकन काळा ब्लॅक जो टी असतो ना, काळा चहा, तो पटकन बनवला, मी घेऊन आली. आणि त्या माणसाला, तोपर्यंत गर्दी कुणीच नव्हती, 2-3 माणसं होती. कोणी येत आहे का, पोलीस येतात का, अशी वाट बघणं, लोकांच्या चर्चा चालू होत्या. तेवढ्यात मी त्या माणसाला पाणी पाजलं आणि चहा त्याला पाजला. आणि तो माणूस माझ्याच हातावर असा, म्हणजे माझ्या जवळ होता. आणि तो वारंवार एकच बोलवता, मेरी औरत गाव में है, मेरे बच्चे गाव में है. आणि एवढं बोलता बोलता तो चहा थोडासा एक घेताच त्या माणसाने माझ्या हातावरच म्हणजे तो शुद्ध त्याची हरपली आणि तो बेशुद्ध झाला, बोलेनासा झाला. पण मात्र तो नंतर तो माणूस राहिला नाही, 2 तासामध्येच तो गेला. पण त्याचं जे शुद्ध हरपण्यापूर्वी त्याला शेवटचं पाणी म्हणतात ना, ते पाणी माझ्या हातून त्याला पाणी पाजलं गेलं. मी त्याला अंगावर ब्लँकेट टाकलं. आणि त्याचे जे शेवटचे शब्द होते, मेरी बीवी गाव में है और मेरे बच्चे गाव में है, हे शब्दाची साक्षीदार मात्र मी राहिली. हा माझा एक लाईफमधला अनुभव मला खूप आठवतो, वारंवार तो प्रसंग आठवतो, डोळ्यासमोर उभा राहतो. 2000 सालची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण जर कधी आयुष्यामध्ये कोणाला मदत करण्यासाठी संधी म्हणेन मी, मदत करण्याची संधी, काही प्रसंग तुमच्यासमोर उभे राहिले तर मदत करताना मागे हटू नका, बिनधास्त मदत करा. ओके. तर आता आपण मनाचा संस्कार, एखाद्याला आपण जेव्हा मदत करतो, हे देखील आपल्या मनाचं कारुण्य, आपल्या मनाची दया, हे देखील आपल्या मनाचा संस्कार आहे, मनाचं सौंदर्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणातून प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण थोडे प्रश्न बघूया. भगवान बुद्धांचं नाव काय होतं? तर भगवान बुद्धांचं नाव होतं सिद्धार्थ. जीवनविद्या मिशन कोण चालवते? तर सद्गुरू वामनराव पै. गौरी सावंत कोणत्या समुदायातील आहेत? तर हिजडा समुदायातील. गुरु ठाकूर यांच्या कवितेचे नाव काय? तर असे जगावे. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला माझा अनुभव एक शेअर केला, तसं तुम्हीही तुमच्या आयुष्यातील आलेला अनुभव असेल, तो इथे तुमच्या शब्दात मांडायचा आहे आणि तो तुमच्या वहीत लिहून काढा. मला वाटतं आज आपण वेगळ्या विषयावर एक चर्चा केली. जसं आपण बाह्य सौंदर्य डोळ्यांनी बघतो, तसं अंतरंगाच्या सौंदर्याचे आपण वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या उदाहरणातून उलगडत गेलो, वेगवेगळे पैलू उलगडत गेलो. आणि मला वाटतं तुम्हाला खूप छान प्रकारे समजलं असेल, थोडा तुम्हाला व्यत्यय आला असेल.
तर तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात या उदाहरणांचा, या गोष्टींचा उपयोग करा. धन्यवाद. आपण इथेच थांबूया.